पिंजरा पिंजरा रे। खरं तर मला ही बी आवडली. ही सांग, ही कशी? ही पण छान आहे. पंढरन नुसतं छान काय, जरा पुढे जा ना. अगं आनंदे, गेली कित्येक वर्ष मी एकच बनियान आणि एकाच चड्डीवर राहतोय आणि वेगळी फॅशन म्हणजे माझी ही टोपी. आणि मी काय सांगणार तुला साड्यांमधलं? मलाही माहित आहे, आनंदी कुठल्याही साडीत सुंदरच दिसते. आनंदी, चल आत्ताच्या आत्ता मला ही साडी नेसून दाखव. अगं असं बघतेस काय? मला माहितीये उद्या वीरच्या घरचे तुला पाहायला येतात ना, तू या साडीत खूप सुंदर दिसशील. आणि वीरला हा रंग खूप आवडतो. माझ्या डोकेदुखीचं कारण म्हणजे ती चंद्रकलेची पोरगी आहे बाबा. ती होय हो. बाबा हे बघा, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही नारायणीच्या लग्नाला आला नव्हता, पण आनंदीच्या लग्नाला तुम्हाला यावंच लागेल. आनंदी यांची मुलगी आहे म्हणजे ती माझीही मुलगी आहे, कळलं? तुम्ही कधी आलात मला कळलंच नाही, आणि मला बोलवायचं तर मी आले असते. हरकत नाही सरस्वती, तुझी तब्येत ठीक नाही असं कळलं म्हणून म्हटलं बघावं काय झालंय. हो आलो तू खरं याच्यासाठी की उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण तात्यासाहेबांना द्यायला हवं ना. हो काय बोलताय तुम्ही? अख्खा गाव त्याला तात्या म्हणून ओळखतो. तात्याच म्हणा त्याला, तेच शोभतं त्याला. नाही तसं नाही सरस्वती, आपली मुलगी आता त्याच्या घरात जाणार आहे. एक पोरगी जाऊन परतही आली. नमस्कार आई साहेब. काय झोपला नाही का अजून? झोप कशी येणार? उद्या एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय घरात, त्याचीच आठवण करून द्यायला फोन केला होता. अरे त्यात आठवण काय करायची? हॅलो तात्या, सरस्वती बोलतीये. बरं तुम्ही सगळे उद्या आमच्याकडे भोजनाचा आस्वाद घ्यायला येत आहे ना? आठवण करायला फोन केला होता. आम्ही वाट बघतोय. वाघिणीची परशिवरी झाली. येणार 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 म्हणजे काय? आणि तुमच्या प्रिय मैत्रिणीला पण घेऊन येणार. तू खूप नशीबवान आहेस ग. माझ्या दोन्हीही आवडत्या व्यक्तींनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, ते म्हणजे बाबा आणि वीर. आता माझ्या नशिबात हे दोघेही नाहीयेत. एकटीच आहे मी. पण तू आहेस ना माझ्यासोबत. तू मोठी बहीण म्हणून माझ्या कानाखाली मारलीस ना तरी मला चालेल, कारण बहीण म्हणून तूच एक आधार आहेस ग माझा. आणि माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी व्हायचा तुला हक्क आहे नारायणी. मग ठरलं तर उद्या तुला सजवण्याची सगळी जबाबदारी माझी. तुला चालेल ना? हो. तू मला फोन दे, तू फोन दे. अरे कबीर, अरे काय किती वेळ लावतोयस तू याला? लवकर ये ना. हे बघ, तू इकडे आलास ना की आपली होणाऱ्या वहिनीशी भेट करून देतो तुझी. ओके? हॅलो. अरे तेच तर म्हणतोय मी. हे बघ, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून ऐकण्यापेक्षा तू लवकर इथे ये आणि माझ्याकडून ऐक ना. काय कबीर का खबीर का बबीर का काय? तो कशासाठी इकडे येतोय? कशासाठी येतोय म्हणजे? माझ्या भावाचा पोरगा आहे तो, आताकडे नाही यायचा? अरे पण इतके दिवसात कधी फिरकला नाही तो इकडं? कारण त्याला तुमच्या चेहऱ्यावर त्याच्यावरचा राग दिसायचा म्हणून कट्टाळा करायचा तो. नाही इकडे काय पैसे मागायला येत नाही ना? हे धंदा बिंद करतो का नाही? आपल्या बापासारखे वेगवेगळे धंदे करतोय. त्याच्या बापावर असं दारोदार भटकण्याची वेळ तुम्हीच आणली. माझ्या वडिलांच्या खोट्या सह्या पेपरवर घेऊन सगळं घर प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीत. नाही तर आज या घरचा खरा मालक कबीरच असता. तुमच्या सगळं लक्षात आहे. त्याच्या बापाला फसवलत ना तसे ह्याला फसवायला जाऊ नका, नाही तर बरोबर इंगा दाखवील तो. आणि नशीब माना की सगळं त्याचं असून सुद्धा त्याने कधी मागितलं नाही. जरा नीट वागा त्याच्याशी.